सक्षमच्या कुटुंबियांना मिळणार 8 लाखांची आर्थिक मदत। 4 लाख आले, पुढचा हप्ता कधी? कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी। टाइम्स नाऊ मराठीच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट। टाइम्स नाऊ मराठीने ही बातमी सर्वात आधी दाखवली होती आणि फक्त व्ह्यूज पुरती दाखवून न सोडता ती बातमी पकडून देखील ठेवली होती। बातमीतील अपडेट आम्ही आमच्या सबस्क्रायबर्स पर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि आज त्या बातमीचा हा असा इम्पॅक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। सक्षमच्या प्रेमाने आणि आचलच्या भूमिकेने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला। नांदेड प्रकरण आणि आचलने सक्षमच्या डेड बॉडी सोबत केलेलं लग्न आजही आठवलं तर अंगावर काटा येतो। अनेकांनी पुढे येऊन त्यांच्यासाठी न्यायाची मागणी केली, तिच्या शिक्षणाची जबाबदारी देखील उचलली, पण आता सक्षमच्या कुटुंबियांना मदतीचा मोठा हात पुढे आला आहे। तो नेमका काय आणि कोण ही मदत करतंय हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि टाइम्स नाऊ मराठीच्या सर्व माध्यमांना सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। नांदेड येथील मयत सक्षम ताटे याच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे। पोलीस प्रशासनाकडून कुटुंबियांना पोलीस संरक्षणही देण्यात आलं आहे। आता समाज कल्याण विभागाकडून मयत सक्षम ताटे याच्या कुटुंबियांना 8,25,000ची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे। या प्रकरणी सहाय्यक समाज कल्याण आयुक्त नांदेड शिवानंद मिनगिरे काय म्हणालेत तुम्ही ऐका। समाज कल्याणच्या वतीने सक्षम ताटे यांच्या कुटुंबाला आपण अर्थसहाय्य करत असतो। अर्थसहाय्यामध्ये आपण खून प्रकरणामध्ये 8,25,000 रुपये रक्कम त्यांच्या फॅमिलीमधल्या लोकांना देतो। तर सक्षम ताटे यांच्या आईच्या नावाने आपल्याकडे फिर्याद आलेली होती आणि FIRच्या अनुषंगाने आपण प्रथम हप्ता म्हणून 4,12,500 ही रक्कम आपण त्यांच्या अकाउंटला जमा करण्यासाठी प्रोसेस करत होतो। तथापि त्यांच्या अकाउंटचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना परत एकदा आपण डिटेल्स घेऊन आणि त्यांचं सेपरेट अकाउंट काढून SBI बँकेमध्ये त्यांच्या अकाउंटला आपण प्रोसेस करत आहोत। त्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना आपण शासकीय नोकरी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण प्रक्रिया करत आहोत। लवकरच त्यांना आपण शासकीय नोकरी पण देण्याचं म्हणजे शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे। आचलच्या त्या व्हिडिओपासून ते मारेकरांच्या CCTV पर्यंतचं सर्व व्हिडिओ तुम्हाला टाइम्स नाऊ मराठीच्या YouTube चॅनलवर पाहायला मिळतील। त्याप्रती लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, आत्ताच्या जनरेशनचं या जातीबाहेरील लग्नावर काय मत आहे, याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला टाइम्स नाऊ मराठीच्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि हे सर्व या समाजातून ही जात नावाची कीड नष्ट करण्याचा एक प्रयत्न होता। नांदेडचं प्रकरण हे जातीमुळे नाही, तेथील गुन्हेगारीमुळे आणि पोलिसांनी कशा प्रकारे त्यात त्यांची साथ दिली या गोष्टीवरून पडदा हटवण्यासाठी हे प्रकरण घट्ट पकडून ठेवलं होतं आणि या प्रकरणाला उत्तम प्रतिसाद देखील जनतेने दिला। त्यांची मतं त्यांनी व्हिडिओ खाली मांडली। तुम्ही देखील तुमचं मत या व्हिडिओ खाली मांडू शकता आणि अशाच समाजातील विविध पैलूंवरील बातम्या तुम्हाला पाहायच्या असतील तर तुम्ही टाइम्स नाऊ मराठीला जरूर सबस्क्राईब करा। आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू। सर्व खोटं आहे सर। शासनाचे 1ही रुपयाची मदत मिळालेली नाहीये। सर्व अख्ख्या जगाने झाले की यांना मदत मिळाली, पहिला टप्पा मिळाला, असा दुसरा टप्पा, 1ही रुपयाची मदत आम्हाला मिळालेली नाही शासनाकडून। नोकरीचं आश्वासन काय देण्यात आलं? नोकरीचं आश्वासन दिले त्यांनी, काही घरामध्ये कुटुंबियाला एखादा नोकरी लागेल, कागदपत्र द्या, तर त्यांना कागदपत्र वगैरे सर्व दिलेत। आमच्याकडून जे करायचे होते ते केलेत, पण त्यांनी काहीच प्रोत्साहन दिले नाही। तर शेवटी ते सर्वकडे असंच करायलेत का नोकरी दिली, पैसे भेटले, हे सर्व गलत आहे। कागदपत्र कुणाचे देण्यात आले? कागदपत्र माझे दिले, सक्षमची मम्मी मी माझे कागदपत्र दिलेले आहेत। आपलं किती वय आहे? माझं 43 वय आहे। 43 वर्ष। कुटुंबातील 2 लोकांना नोकरीची मागणी करण्यात आली होती, त्यामध्ये तुम्ही आणि आचल या दोघांची मागणी करण्यात आली होती का नोकरी मिळावी? हा, शासनाने आता एकाच हे जे केलं, तुम्ही समाधानी आहात त्या गोष्टीवर? नाही ना, समाधानी नाही आहे। शासनाने आतापर्यंत कोणतंच काहीच काम केलेले नाही, पण सर्व न्यूजवर आणि पेपरवरती आणि त्यांनी असं देत आहेत की आम्ही मदत केली, त्यांना पैसे पोहोचले, नोकरी पण लगेच तात्काळ 1 महिन्याच्या आत लावून देऊत, आणि याच्यावर काहीच भरोसा नाही आहे सर। कारण आताच
काही पण झालेलं नाही. सर्व लोकांना, सर्व जनतेला कळाले की यांना मदत मिळाली, पण हे एकही रुपयाची मदत मिळालेली नाही. हे सरकारकडून मदत आहे, ती तर आमच्या हक्काची आहे, ती आम्हाला मिळेलच. पण आमच्याकडून त्यांना एवढीच विनंती आहे की त्यांनी जर मदत करायचीच असेल तर आम्हाला सेकंड FIR कॉपी त्यांनी जे बी पोलिसांना आहे त्यांना द्यावी, आणि जे 2 मेन आरोपी आहेत पोलीस, त्यांनी कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. एवढीच विनंती आहे शासनाची. बाकी काही आम्हाला कशाचीच अपेक्षा नाही. जे हक्काचं आहे ते तर आम्हाला आज नाही उद्या मिळणारच, पण जी आमची मागणी आहे ती त्यांनी पूर्ण करावी. आमचं मेन मागणी आहे की ते 2 पोलिसांना अटक व्हावी, त्यांना कडक शिक्षा व्हावी, एवढीच शासनाकडून आमची विनंती आहे. पहिला टप्पा मिळाल्याचं बोललं जातं. पहिला टप्पा नाही मिळाला, दुसरा टप्पा नाही मिळाला, सर्व अख्ख्या जगाने केले, पण ते सर्व खोटं आहे. काहीही मदत मिळालेली नाही. सेकंड FIRचं आश्वासन देण्यात आलं होतं आज हा, 10 सेकंडचं बोलले होते ते. आता आज 12-13 दिवस राहिलेत, आतापर्यंत कोणतंच काहीच झालेलं नाही. एक तर मदतही नाही मिळाली, एक तर ते सेकंड FIRचं पण काम नाही झालं आमचं, आणि नोकरीचं पण नाही. जे सेकंड FIR आमची जे गुणवर्धक सदावर्ते सर आले होते त्या 29 तारखेला, त्यांनी बोलले होते जे 2 पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सेकंड FIR करणार, बट ते आतापर्यंत झालेले नाहीये सर. आणि याच्यामध्ये सर उगाचच दुसऱ्याचं काही पण भरकट आहेत, जे न्यूजवाले, मीडियावाले, की त्याच्यामध्ये महिला कर्मचारी आहे, हे आहे, ते आहे, आमच्या घराला शासनाने मदत दिली आहे, नोकरी पण तातडीनं दिली आहे, काही न देता हे खोटे अफवा पसरवत आहेत. आणि आमचं मागणं, आम्हाला मदत नकोय, आम्हाला न्याय हवा आहे. जे आमची सेकंड FIR ते घ्या, आणि जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करा. बाकी काही नको आम्हाला. जे आमचं लेकरू गेलंय ना, त्याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे आहे. बाकी काहीही नको, आमच्या लेकराला न्याय मिळवून द्या, एवढीच कळकळीची विनंती आहे आमची शासनाकडे. बाकी काही नको. सेकंड FIR संदर्भात काय बोलण्यात आलं? सेकंड FIR बोलले होते ते, SP साहेब आले होते ना, ते बोलले होते की सेकंड FIR, त्यांचा कॉल पण घेतला होता त्यांनी सरांनी, तर ते तातडीने घेऊत बोलले. जे IG कडे आम्ही गेलो होतो तिकडे पण बोलले ते घेऊत, पण आतापर्यंत सेकंड FIR पण घेतलेली नाहीये सर. किती दिवस झाले? कमीत कमी 10-11 दिवस झालेत सर त्याला. कारण 29 तारखेला सर आले होते, गुणवर्धक सदावर्ते सर. त्यानंतर ना ते जसं मॅटर दुसऱ्या वळणाकडेच नेत आहेत की आम्हाला शासनाने मदत दिली आहे, त्याच्या मम्मीला पहिला टप्पा आलाय त्याच्या अकाउंटला, दुसरा टप्पा येणार आहे, नोकरी मिळणार आहे, काही न देता उगाच आमच्या जे कुटुंबावर आमच्या संकट कोसळले त्याचा यांनी फक्त मजाक उडवणं लावलाय, बाकी काही नसून. आणि मदत तर सोडा हो, जे आमची हे आहे मागणी आहे सेकंड FIR ची, जे आमच्या लेकराचे गुन्हेगार आहेत त्यांना हे शिक्षा द्यायची, तर हे दुसरंच करत आहेत.